नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच CPRची नूतनीकरणाचे काम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर आले आहे. ही सर्व कामे एप्रिल अखेर पूर्ण करून 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी लोकार्पणासाठी सज्ज करूया असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले आहेत. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही निमंत्रण देणार असल्याची माहिती मंत्री श्री मुश्रीफ यांनी दिली. मंत्री श्री मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमध्ये CPR सह राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय, शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक कागल, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय मौजे सागाव, शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय पिंपळगाव खुर्द, शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय उत्तूर या विविध शासकीय संस्थांची आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्कमधील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात आल्यानंतर परदेशातील एखाद्या प्रगत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात असल्यासारखे वाटले. हे संपूर्ण संकुल विकसित होईपर्यंत निधी 3000 कोटींच्या घरात जाईल. CPRच्या इमारतींसह भौतिक सेवा सुविधा आणि यंत्रसामुग्रीसाठी 200 कोटीहून अधिक निधीतून नूतनीकरण होत आहे. या आढावा बैठकीत CPRच्या मुख्य हेरिटेज इमारतीसह दूधगंगा इमारत, वेदगंगा इमारत, हिरण्यकेशी इमारत, सरस्वती इमारत येथील नूतनीकरणाची बहुतांशी कामे पूर्ण झाल्याचे सादरीकरण केले. हॉस्पिटलच्या आवारातील सर्व कॉन्क्रीट रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच 8 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर पूर्ण झाली आहेत. मोठ्या इमारतींच्या टेरेसवर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तयार केलेली 16 पैकी 8 निवारा शेड्स पूर्ण झाली आहेत. 8 अंतिम टप्प्यात आली आहेत. बाह्य रुग्ण विभाग दुसऱ्या मजल्याचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. शेंडा पार्कमधील राजश्री छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील कामांबाबत माहिती देताना सदानंद भिसे यांनी सांगितले की मुख्य प्रशासकीय इमारतींसह ऑडिटोरियम, शवागार, ग्रंथालय, परीक्षा भवन या इमारतींची सर्व कामे सेवा सुविधांसह पूर्ण झाली आहेत. मुलींचे वसतिगृह पूर्ण झाले आहे तर मुलांचे वसतिगृह अंतिम टप्प्यात आले आहे. या परिसरातील 600 बेड्सचे सामान्य रुग्णालय, 250 बेड्सचे कॅन्सर रुग्णालय आणि 250 बेड्सचे अतिविशेषोपचार रुग्णालय यांची कामे पूर्ण करण्याची मुदत मार्च 2027 अखेर आहे. या इमारतींचे 11व्या मजल्यापर्यंतचे काम पूर्ण होत आले आहे. उर्वरित सर्व कामे दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत करावयाची आहेत. हेरिटेजचे सौंदर्य अबाधित CPRची ऐतिहासिक जुनी मुख्य बिल्डिंग हेरिटेज म्हणजेच वारसा स्थळ म्हणून जतन केली आहे. या इमारतीचे मूळ सौंदर्य तसेच ठेवून नूतनीकरण केल्याबद्दल मंत्री श्री मुश्रीफ यांनी कंत्राटदाराचे या बैठकीत कौतुक केले. या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलचे शासकीय ग्रामीण रुग्णालय पथक, मौजे सागाव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालय तसेच उत्तूर येथील योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांचाही आढावा घेतला. ही सर्वच कामे प्रगतीपथावर असून येत्या 2 वर्षात ही सर्व कामे पूर्ण होतील अशी माहितीही या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे, मौजे सागावच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता आयुर्वेदिक डॉक्टर अभिजित अहिरे, उत्तूरच्या योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर भाग्यश्री खोत, डॉक्टर गिरीश कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. यानी अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.